पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएसकडे आता पाठवल्याची माहिती। एनआयएचे प्रमुख सदानंद दातेसह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती आता समोर येते। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे आता पाठवल्याची माहिती। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्यासह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती समोर येत आहे। रश्मी शुक्ला या 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत आणि त्याच संदर्भात आता यादी पाठवण्यात आलेली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी आता 7 जणांची यादी मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली आहे। यूपीएससीकडे ही यादी पाठवण्यात आली आहे। एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? आधी पण सांग। भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? निश्चित नीलम, आपण बघतोय की राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी जी आहे ती पाठवलेली आहे अशी माहिती मिळते आणि या यादी मंजुरीसाठी ती यूपीएससी कडे पाठवावी लागते। त्याप्रमाणे ती यूपीएससी कडेच पाठवलेली आहे, कारण जो महासंचालक असतो तो आयपीएस कॅटेगरीतला असतो आणि ते सुद्धा सिनियर कॅटेगरी, ज्यांनी बरेच वर्ष सेवा केलेली असते देशासाठी आयपीएस लेवलला, त्याच लोकांना या महासंचालकपदी नियुक्ती प्रथम प्राधान्य दिलं जातं। त्यानुसार ही यादी जी आहे ती गेलेली आहे आणि त्यामध्ये 7 जणांची नावं आहेत असं कळतंय। पहिलं नाव जे आहे ते एनआयएचे प्रमुख जे सदानंद दाते आहेत त्यांचं आहे। सदानंद दाते यांचं जे नाव आहे ते पहिले चर्चिलं गेलेलं आहे। याआधी देखील त्यांचं नाव जे आहे ते मोठं आहे। अनेक कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत आणि त्यामुळे सदानंद दाते यांच्या नावाला प्रमुख प्राधान्य असल्याची माहिती मिळते। इतर 7 जण कोण आहेत त्याची माहिती काढणं देखील सुरू आहे, मात्र प्रथम जे माहिती मिळाली हाती त्यामध्ये सदानंद दाते यांना प्राधान्य देण्यात येईल अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।